कारण की अरे पायच बरी ना. त्याच्या चार्जिंग तुम्हाला दाखवू, चार्जिंग लावू का? आणि दररोज ते प्रॅक्टिस करते फुटबॉलची, दररोज म्हणजे दररोज करते, एकटेच असते. ते आहे कुठं तरी बाहेरचं, त्याला काय हिंदी काय ते मराठी समजत नाही त्याला. तर जय शिवराय मित्रांनो. तर आत्ता आज रविवार, तर कॉलेजमध्ये आत्ता आलो आहे आणि कोणच नाही कॉलेजमध्ये. तर आत्ता उद्या आमचं स्पोर्ट डे आहे आणि पहिलाच दिवस आहे स्पोर्ट डेचा उद्या सोमवार. तर आणि पहिलाच गेम फुटबॉल आहे. दरवेळी पहिला गेम म्हणजे क्रिकेट असते, क्रिकेट संपल्यानंतर मग शेवटला फुटबॉल असते. तर ह्यावेळी पहिला फुटबॉल ठेवले आणि आता पोरं आल्यात पलीकडच्या ग्राउंडवर जाव्या आणि फुटबॉल खेळायचा. आणि आता ह्या ग्राउंडवर, कॉलेजच्या ग्राउंडवर जरा आता क्रिकेट खेळायला लागलेत पोरं. तर मला दाखवतो थांबा. सगळे आता क्रिकेटची प्रॅक्टिस करायला लागलेत इकडे. आता पोरं हे दोघं आणि हे एकटा झाला आहे आणि इकडे सगळे आता क्रिकेट खेळायला लागलेत. अजून यायचे आहेत टीम, अजून कोणी येतच नाही टीममधलं. आज रविवार आहे म्हणून काल इथं म्हणलेली, खरं आज कोणी आलंच नाही. आता बाकीची होती ती पण गेल्या आहेत. आता ह्यो एक राहिला, फर्स्ट इयरचा आहे, फ्रेशर. आणि आता सोन्या आला आहे. सोन्या आता प्रॅक्टिस करायला लागला आहे. तर आता सगळे खेळून झाले आमचं. हे बसलं तर बघा कसं बघाले. हे पण आत्ता आले, ह्याला खेळी नाही तरी पण ट्राय ते आता बसला आहे तिकडे. तर आता आम्ही अशी रील काढणार आहे. रील म्हणजे बघणार आहे ट्राय करून होती का नाही. अरे पायच बरी ना. त्याच्या चार्जिंग तुम्हाला दाखवू, चार्जिंग लावू का? काढ आता. वेगळा जर त्या ॲपमुळे करता येते. ते खेळा परत प्रॅक्टिस करा. अंगठ्याला लागलेलं इथं, तर आता जरा बरं झाली. सो गाईज, मला एवढं सांगायचं होतं की आज पोरं आम्ही 3 जण चाललो होतो आणि बाकीची पोरं यायला नाहीत. मोठं तर काय आता चाललो आम्ही आणि आत्ता जेवायला चाललो घरी. आणि सोन्या पण चालला आहे. पन्या पण आलेला, खरं पन्याला इंटरेस्ट नाही गेममध्ये, पन्या खेळत नाही. आणि मी आता चालले बरमोड्यावर. मी कधी जाय ना बरमोड्यावर, मी घरात पण जास्त घालत नाही. खरं आता चालले, कारण आता पॅन्ट घालायला का नाही बूट काढायला पाहिजे. आणि ते बूट घातले आता कशाला काढू, तसंच जातो आता. कारण सुट्ट्या कोण नसणार कॉलेजमध्ये. जाऊया आता, जेवूया आणि परत येऊया खेळायला. परत येणार आहे. सोना किती वाजता येणार? तू बोललो 2:45. काय कुणाची ये की इकडं. ह्याच्या घराची चावी राहिल्या माझ्या बॅगेत. या लागलाय परत, ती पण येणार आहेत परत जेवून. तर काय आता आलो घरी आणि मम्मीनं आता बनवले चिकन. आता जेवून परत जायचं खेळायला. पाय मुरगळला ते दुखा लागले. पाय मुरगळ्यांना अंगठा मुरगळला, ते कसं वेगळं दिसायला लागले आता. मातीमुळे जरा ते लाल लाल झाला पाय. तर काय आता आलो जेवून परत कॉलेजमध्ये आणि जाऊया खेळूया आता फुटबॉल, प्रॅक्टिस करूया. आणि पलीकडच्या ग्राउंडवर जायला पाहिजे. इकडे काय क्रिकेटच खेळायला लागले सकाळपासून. पोरं काय लई जोरात प्रॅक्टिस करायला लागलेत. आणि काय बघा आता कोण खेळते का. आमच्या टीममधलं कोण 4-5 जणच खेळत आहेत. 11 जण असतात फुटबॉलमध्ये, 4-5 जणच खेळत आहेत. आणि बाकीची कधी न खेळलेलेच आहेत. सगळे क्रिकेट खेळणार आहेत. क्रिकेटमध्ये घ्यायला नाही म्हणून सगळे अर्धे नेहमी इकडे आलेत फुटबॉलमध्ये. बघा
काय होईल ते होईल. उद्या मॅच आहे आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल काय कोण जिंकलं. आणि दुसरे पण डिपार्टमेंटले म्हणजे प्रॅक्टिस करणार आहेत, म्हणजे अकॅडमीला ते पोरं सगळी जात आहेत. त्यामुळं का नाही बघा कोण जिंकते आता. तर काय आता आले ग्राउंडवर उभे आणि कालच्यानं की नाही एक पोरगा येते. कालच्यानं म्हणजे मी काल आले, तर काल दिसते आम्हाला आणि सकाळी आमच्या अगोदर येते. आणि आत्ता वाजले 3. ते गेलेलं मग अशी, कारण तिचा मराठीचा काढलेला पेपर होता. 10वीला येते आणि दररोज ते प्रॅक्टिस करते फुटबॉलची. दररोज म्हणजे दररोज करते, एकटेच असते. ते आहे कुठं तरी बाहेरचं, त्याला काय हिंदी काय ते मराठी समजत नाही त्याला. खेळात त्यासोबतच अजून पोरे यायचे आहेत. येतो म्हणल्यात, फोन केला लावलेला त्यांना, तर खेळा आपण आता. आणि ते फक्त नाही शनिवार रविवार येते. शनिवारी स्कूल असत्या, खरं शनिवार सुट्टी मारते कॉलेज शाळेला आणि फुटबॉलची प्रॅक्टिस करायला येते. लय फुटबॉल प्रेमी आहे. आता मला बॉल जाणार नाही. शूट शूट मार एक. नहीं नहीं गोली में मार. जरासं राहायला लागली, काय समजा त्याचं. दरवेळी मारते, यावेळेस काय मारणं झाली. व्हिडिओ सुरू केल्यामुळे काय वाटतं काय समजा. आत्ता तरी मारेल. बसना त्याचा बॉल बसना झाला, काय समजा. गोलीत बॉल जायना झाला त्याचा. ह्या बॉलला त्याला जमन झाली, ते आता दुसऱ्या बॉलनं त्याच्या बॉलनं खेळायला लागला. आता बघा आता तरी जाते का ना, त्याच्या बॉलनं जमल मला वाटतं त्याला. गेला ते आपल्या बॉलनं जमते, बाकीच्या बॉलनं जमत नाही त्याला वाटतं. आता प्रॅक्टिस करून झाल्या जरा. आता आम्ही चालले पलीकडच्या ग्राउंडवर, म्हणजे आमच्या कॉलेजच्या ग्राउंडवर चालले. याने काय ग्राउंड बघायला नाही, त्याला आता बघायचं आहे. ते म्हणायला लागले मला पण बघायचं आहे ग्राउंड कसं आहे. तर जाऊया आपण पलीकडच्या ग्राउंडवर, कारण तिथं गेली क्रिकेट खेळतं की नाही, त्यामुळे तिकडे काही खेळत नाही. इकडे जरा मोकळं ग्राउंड असते. हे जरा ग्राउंड मोठं आहे, आमचं कॉलेजचं ग्राउंड जरा बारकं आहे. ते झाडं बिडं आहेत बाजूला, त्यामुळे ते जरासं बारकं वाटत नाही. ते पण मोठंच आहे, ते झाडामुळे फक्त बारकं वाटते. ग्राउंड बघ आता भरले. आणि इकडं आता पोरं फुटबॉल खेळायला लागले, दुधाच्या मॅचसाठी प्रॅक्टिस करायला लागले. इकडं पण आता हे सुरू आहे, क्रिकेट सुरू आहे. इकडं बॅडमिंटन, सगळेजण स्पोर्ट्स खेळायला लागले तिकडं. तर काय आता इथं मॅच खेळायला आलेलो. पोरं होते 3rd डिग्रीचे. आम्ही 3-4 होतो. ती 4 त्यांच्यातला एक प्लेअर दिला. आता काढायला लागल्यात बाहेर, कारण टायमिंग झाली 6 वाजले. आता आम्ही पलीकडे चाललो परत त्या ग्राउंडवर. पोरं आता तिकडे गेल्यात, परत खेळायची मॅच. काय आता 6:30 वाजलेत आणि ग्राउंडवर तो बघा दाखवतं सगळे आता फुटबॉल आणि कबड्डीची प्रॅक्टिस करायला लागल्यात. आणि व्हॉलीबॉल इकडे सगळी गाणं लागलं. जास्त काय दाखवत नाही, कॉपीराईट पडेल गाणं लावल्यामुळं. काय दिसेना, रात्र झालं पूर्ण. तर काय आता चाललो आम्ही घरी. आणि आता लय वेळ झाला आहे, म्हणजे रात्री झाले. आता काय दिसेना, बॉल पण दिसेना. तर आता आपण जाऊया गाडी घ्यायला. गाड्या आता कॉलेजमध्ये आहे, इथून पुढे टाकून जायला पाहिजे. अजून पोरं आहेत कॉलेजमध्ये. तर काय आता चाललोय घरी आणि आजसाठी फक्त एवढंच. आणि उद्या आमचं मॅचेस आहेत फुटबॉलच्या, जरा लवकर जाऊया. 9 वाजता जरी बोलवले, खरं 9 वाजता मॅच नसत्या, तरी म्हणजे 10:30-11 वाजेपर्यंत असेल मॅच. जाऊया लवकर आपण उद्या. आणि बघा आज जरा प्रॅक्टिस केली. दुसऱ्या पोरांसोबत डिग्रीची पोरं पण होते आणि फर्स्ट इयर आणि 3rd इयर सगळे होते. तर काय आजसाठी फक्त एवढंच. तर आता आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तर बाय गाईज.